नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सचिन मोठे, माझा मित्र शेतकरी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आपण आता एक शिळीची पाट पाहताय। किती महिन्याची गाभण आहे? 4 महिने। 4 महिन्याची गाभण महिन्यापासून 4थ्या महिन्यात लागू केली आता सांगितलं आता ह्यानी, म्हणजे ही पाट 8च महिन्याची आहे। बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की वेल्याच्या 6 महिन्यानं गाभण घालवायला पाहिजे, पण ह्या शेतकऱ्यांनी नवले या शेतकऱ्यांनी जर बघितलं तर ही पाट जन्मल्यानंतर 4च महिन्यात गाभ घालवली आणि आता ही 4 महिन्याची गाभण आहे, म्हणजे एकूण ही 8 महिन्याची पाट आहे। दररोज हिला खोराक काय? गहू आणि खपरी पेंड, शेंगदाण्याची पेंड ना। पाहताय आपण मित्रांनो, अशी जर जनावर सांभाळली तर आपल्याला चांगलाच फायदा होईल, उत्पन्न वाढेल चांगलं। कासाचा आकार वगैरे बघा। नवले पाहुणं तिला काय दावं नाही काय नाही, तरी पण व्यवस्थित राहते। बर 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 मग अशी म्हणलं बरं का ही गाभण आहे, तर माझं म्हणणं असं आहे की तुमच्याकडल्या जी पाठी येत्या ती नेहमीच 4 महिन्यात गाभण जाते का? हा 4 महिने नेहमीच। हा जन्मलं की 4 महिने झाले की लागू केले 4च महिन्यात। मग विशेष काय तुम्ही काळजी घेता, म्हणजे आपल्या बाकीच्या पण शेतकऱ्यांना तुमचा जे अनुभव आहे ते त्यांच्या उपयोगाला येईल असं काय दिल्यामुळे तुमच्या जन्मलेली जी पिल्ले आहेत ती 4 महिन्यात गाभण? त्याला खुराक देतो, पेंड गहू, पुन्हा एखाद्या पिल्ली जी आहेत ना ती जन्मल्यावर किती दिवसानं तुम्ही खुराक चालतो? ते चारा खालेली राहायचे। बरं, बोलवलं की तुमच्या महाग आली की नेहमीच असं असतंय का तुम्ही पुढं शेळ्या माग? बर, बर। तुम्ही थांबला की ही बी थांबली की? 5 महिन्यात चांगला चारा खाल्लं हा की मग त्याला थोडं शिकतो, पण थोडं ठेवायचं, ते खातं ना खातं। आणि अगर खायला लागलं मग तुम्ही किती बी ठेवते गाबा गाबा। बर बर, म्हणजे जन्मल्याच्या नंतर 15 दिवसात तुम्ही ह्याला खोराक चालू करता? हा बरोबर आहे। हा, इथनं परत काय कायम खोराक? कायम। ठीक आहे, आम्हाला माहिती दिली त्याच्याबद्दल धन्यवाद।